श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, आज मी तुला या संदेशामार्फत माझा एक महत्त्वाचा निरोप पोहोचवणार आहे. तो तू आपल्या जीवनामध्ये त्याचे पालन कर. आपलं संदेश हा कटू सत्य आहे आणि हे तू ज्यावेळेस समजशील त्यावेळेस तुझे जीवन नक्कीच सुखी होईल. तुझ्या जीवनामध्ये कुठलेच दुःख राहणार नाही. तू सर्व समस्यांना स्वामींच्या चरणी अर्पण केलेस तर तुझी कुठलीच समस्या हे स्वामी ठेवणार नाहीत. प्रत्येक समस्याचे ते मूळ शोधून काढतील आणि त्या समस्येला तुझ्या आयुष्यातून दूर करतील. त्यामुळे बाळा, तू जर स्वामींचा भक्त आहेस तर हा संदेश ऐक. स्वामींवरती जर विश्वास असेल तरच हा संदेश आहे. आणि मला माहीत आहे तुझा माझ्यावरती किती विश्वास आहे. तू किती विश्वास ठेवतोस, त्यामुळंच तू हा संदेश ऐकत आहेस. आणि तू हा संदेश मन लावून जर ऐकलास तर निश्चितच मी तुला त्याचे फळ देणार आहे. गरजेच्या व्यक्ती आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. ज्यावेळेस लोक स्वतःची गरज असते त्यावेळेस दुसऱ्यांजवळ जातात, म्हणजेच चांगल्या माणसांकडे जातात, जे मदत करतात त्यांच्याकडे जातात. पण तुम्ही अशा लोकांना ओळखा की जे जेव्हा फक्त गरज असते तेव्हाच येतात आणि इतर वेळी जर तुम्हाला त्यांची गरज भासली तर ते तुमच्याजवळ येत नाहीत. त्यामुळं अशा लोकांपासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे. यामुळं तुम्हाला त्यांच्या दुर्गुणांचा वाससुद्धा येणार नाही किंवा त्याची झळ पोहोचणार नाही. जेथे तुम्हाला मान सन्मान भेटत नाही त्या ठिकाणी तुम्ही कधीच जाऊ नका. कारण की ज्या ठिकाणी आपल्याला मानच नसेल, सन्मान नसेल, जे आपल्याला कदर करत नसेल तर त्या व्यक्तींपाशी तुम्ही जाऊ नका. त्यांच्यापासून नेहमी 4 हात लांबच राहा. यश मिळवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. पण प्रयत्नार्थी परमेश्वर हे म्हटलेले आहे ते नक्कीच खरे आहे. तुम्ही जर प्रयत्न करत राहिला तर एक दिवस यशसुद्धा तुमच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं सदैव प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि स्वामीचरणी आपली इच्छा व्यक्त केली पाहिजे. चला तर मग एकदा स्वामींचा जयघोष करा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि आपली इच्छा लिहायला विसरू नका. यामुळे तुमची इच्छा स्वामींच्या चरणी आपोआप पोहोचेल आणि स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छेला निश्चितच चांगले फळ देतील. तुम्ही नेहमी स्वार्थी लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. अशा स्वार्थी लोकांना जवळसुद्धा येऊ द्यायचे नाही किंवा आपण स्वतःहून स्वार्थी लोकांकडे कधीच जायचे नाही. स्वार्थी लोक हे नेहमी आपला स्वतःचाच स्वार्थ पाहत असतात. ते ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस येतात आणि आपले स्वतःचे हित संपले की आपल्याला दूर लोटतात. आपला नेहमी ते स्वतःचा फायदा कसा होईल हेच ते लोक पाहत असतात. त्यामुळं अशा स्वार्थी लोकांपासून तुम्ही नेहमी दूर राहा. त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका, कारण की हे लोक निश्चितच तुमचा विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हालाही परिचिती आली असेलच की किती तुमच्या आजूबाजूला स्वार्थी लोक आहेत आणि हे स्वार्थी लोक आपल्याला कशा प्रकारे त्रास देतात हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे. त्यामुळं तुम्ही अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे. नेहमी काय करा, गरजूवंत लोकांना मदत करा. ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांनाच तुम्ही दान केले पाहिजे किंवा त्यांची मदत केली पाहिजे. मदत करणं हे तुमच्या रक्तामध्ये असलं पाहिजे, कारण की जर तुम्ही मदत केली तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छेला निश्चितच मार्ग दाखवणार आहेत. तुमची प्रत्येक इच्छा स्वामी मार्गी लावणार आहेत. त्यामुळं नेहमी स्वामींवरती विश्वास ठेवा. कुठलेही शुभ कार्य करताना आपल्या स्वामींना कधीच विसरू नका. स्वामी हे सर्वांचे लाडके आहेत, सर्वांचे देव आहेत, देवांचे देव आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळं स्वामींना कधीच विसरू नका आणि आपली प्रत्येक चांगल्या कर्मामध्ये
किंवा तुम्ही कुठलेही कर्म करत असाल त्यामध्ये स्वामींना नेहमीच सहभागी करून घ्या. आपली इच्छा, आपलं कर्तव्य स्वामींवरती निर्धास्तपणे सोडा आणि आपण सतत प्रयत्न करत राहा. असं नाही की तुम्ही सगळं शांत बसून आहात आणि सगळी इच्छा आपली स्वामींवरती सोडली आहे. स्वामी करतील, स्वामी ते करतील, स्वामी हे करतील. स्वामी तर सगळ्यांचे स्वामींपर्यंत इच्छा पोहोचतातच, पण स्वामी का करणार तुमची इच्छा पूर्ण? कारण की तुम्ही स्वतः काय प्रयत्न केले, तुम्ही स्वतः किती प्रयत्न केले, स्वतः तुम्ही किती प्रयत्नशील आहात हे पाहिल्यानंतर स्वामी तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही मांडी घालून एका जागेवर बसत असताल, दे रे हरी पलंगावरी असे म्हणून जर तुम्ही फक्त आळशीपणा करून जर जीवन जगत असताल तर स्वामी तुमच्याजवळ कसे येणार? स्वामी तुमची भक्ती कसे ओळखणार? तुम्ही जर स्वामींची नित्यनेमाने भक्ती करत असताल, आपण तुम्ही जे कर्म करत असाल ते कर्म तुम्ही सतत चालू ठेवा. तुम्ही जर दुकानदार असाल तर तुमच्या दुकानाचा व्यवसाय हा तुम्ही सुरू ठेवला पाहिजे. तुम्ही कुणबी असाल तर तुम्ही शेतीचा व्यवसाय सुरू केला पाहिजे. आणि तुम्ही अजून इतर कुठले नोकरदार असाल तर तुम्ही तो व्यवसाय, जो धंदा असेल, तो कामधंदा असेल ते तुम्ही नियमितपणे केलं पाहिजे. कर्म हे तुम्हाला कधीच चुकणार नाही आणि त्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगायचे आहे आणि वरती गेल्यानंतर जे भोगायचे आहे ते वेगळे आहे. त्यामुळं स्वामी सांगतात, नेहमी कर्म करा, प्रयत्नशील राहा, आळशी बनू नका, कष्टाळू बना, प्रयत्नशील बना आणि पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहणं हे तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीनं आणि तुमच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही नेहमी प्रयत्नशील आणि पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे की मी आता हे करणारच, मी हे काम का नाही करणार? स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि मी हे निश्चितच करणार आहे. कारण की स्वामी मला कधीच माझी इच्छा, मला अपयश कधीच येऊ देणार नाहीत. मी माझी इच्छा स्वामींच्या चरणी राहून मी सतत प्रयत्न करत राहणार आहे. आणि एक दिवस बघा, यश तुमच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं तुम्ही पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा. कारण की एनर्जी ही पॉझिटिव्ह तुम्हाला नेहमीच चांगले बळ देईल, तुम्हाला लढण्याची शक्ती देईल आणि तुम्ही कॉन्फिडन्सने कुठल्याही गोष्टीला सामोरे जाल. आनंद हा पैशाने कधीच मिळत नाही. आनंद हा आपल्याला कधीच विकत घेता येत नाही. कारण की असं असतं तर सगळ्या लोकांनी तेच केलं असतं. सुख हे पैशाने कधीच विकत घेता येत नाही. त्यामुळं तुम्हाला हे भौतिक सुख जरी तुम्हाला पैशाने विकत घेता येत असलं तर खरं सुख हे परमात्माचं सुख हे तुम्हाला कधीच विकत घेता येणार नाही. त्यामुळं तुम्ही पैशाचा माज हा दाखवला नाही पाहिजे. पैशाचा हेवा किंवा इगो हा तुमच्यात कधीच नसला पाहिजे. तुमच्याकडं कितीही पैसा असू द्या, त्या पैशाचा तुम्ही कधीच अपव्यय किंवा त्याचा वापर हा वाईट कामासाठी कधीच केला नाही पाहिजे. जर तुमच्याकडे जास्त धन आहे तर त्या धनाचा काही हिस्सा तुम्ही चांगल्या कार्यासाठी, सत्कर्मासाठी, समाजासाठी, अवश्य गरजवंत लोकांसाठी खर्च करा. यामुळं तुमच्या पुण्यामध्ये वृद्धी तर होईलच आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील. एखाद्या गोष्टीचा दिखावा करू नका. यामुळं तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद लाभणार नाही. स्वामी हे आपले सर्व जाणते आहेत. स्वामींपासून काहीच लपत नाही. स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यामुळं त्यांना सर्व काही माहीत आहे. ते कैलासावरही आहेत, ते गरुडावरही आहेत. स्वामी सांगतात, मी सर्वत्र आहे, मी चराचरामध्ये आहे. त्यामुळं तुम्ही मला सतत माझ्या कुठल्याही देवाची पूजा करा, मी त्यात आहे. त्यामुळं तुम्ही सदैव प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि मेन आपलं काम आहे की आपण आपल्या कर्मावरती आपले जे कर्म असेल ते सतत केलं पाहिजे. स्वामी सांगतात, नेहमी सकारात्मक राहा. सकारात्मकता ही तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी आणि सुखी जीवन लाभण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं आपण आपलं जीवनात कुठलंही कार्य असू किंवा काही आपलं मन असेल तर ते नेहमी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. यामुळं आपल्याला कधीच अपयश येणार नाही. देवावर प्रेम करा. सुख हे प्रत्येक संधीचे सोने करून आपल्या घरी चालत येईल. आपण नेहमी देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास हा भगवंतावरती नाही तर कोणावरती ठेवायचा? भगवंतावरती जर आपला विश्वास नसेल तर मग आपल्या जीवनाची काय किंमत?
ज्यांनी आपल्याला घडविले, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला सृष्टी दिली, त्यांच्यावरती आपला विश्वास हा अतोनाट असला पाहिजे. कारण की विश्वास जर भगवंतावरती नसेल तर तुम्ही केलेली भक्ती ही काहीच कामाची नाही, ती सर्व वाया जाणार आहे. कारण की तुम्ही विश्वास ठेवा आणि नंतर भक्ती करा. निश्चितच स्वामी तुमच्या भक्तीला फळ देणार आहेत. तुम्ही तुमच्यामध्ये जो अहंकार असेल, इगो असेल, तो तुम्ही कधीही आपल्या हृदयामध्ये त्याला थारा दिला नाही पाहिजे. आपल्या हृदयात इगोला, अहंकाराला जागा कधीच देऊ नका. यामुळं तुमचा जीवनामध्ये जो प्रवास आहे तो नक्कीच सुखी होईल. अहंकार सोडा. कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही कमीपणा घेतला असेल किंवा माघार घेतली असेल तर असं नाही की त्यामुळं तुमचा अपमान झाला आहे. काही वेळा सिंहाला देखील झपाटा मारण्यासाठी शिकारीचा 2 पावलं पाठीमागं घ्यावं लागतं. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अहंकार सोडा. अहंकाराला थाराच देऊ नका तुमच्या जीवनामध्ये. बघा स्वामी तुमच्या प्रयत्नांना कसे यश देतील. यश मिळवण्यासाठी उशीर झाला तर नाराज होऊ नका. कारण की यश हे अंतिम टप्प्यात असतं आणि त्यासाठी प्रयत्न हे अत्यंत आवश्यक असतात. तुम्ही कितीही प्रयत्न करताय पण यश तुम्हाला मिळत नाही तर अशा वेळेस हताश होऊ नका, नाराज होऊ नका. फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ यांच्यावरती विश्वास ठेवा. बाळा, तुला प्रत्येक कार्य हे मी पूर्ण करणार आहे, तू फक्त विश्वास ठेव. तुझ्या भक्तीचा जे फळ आहे ते तुला मिळणार आहे. कोणाला लवकर मिळेल, कोणाला उशिरा मिळेल. कारण की हे तुमच्या भक्तीवरती आणि तुमच्या भाग्यावरती अवलंबून आहे. कधी मागच्या जन्माचे पापसुद्धा हे तुम्हाला चालू आयुष्यामध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळं तुम्ही संयम ठेवला पाहिजे आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. संघर्ष करत राहा. संघर्षामुळे तुमचं जीवन हे कठोर आणि व्यवस्थितपणे जगण्यास तुम्हाला मदत होईल. संघर्ष असल्यामुळं तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कधी अडचण भासणार नाही, उणीव भासणार नाही. तुम्ही तुमचं मन हे शांतसुद्धा ठेवलं पाहिजे. मन शांत ठेवा आणि बघा. एक चित्त ध्यान, डोळे मिटवा आणि स्वामींवरती तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित करा. बघा स्वामी तुमच्या कसा प्रयत्नांना यश देतील आणि तुमचं मन एकदम शांत आणि फ्रेश करतील. त्यामुळं तुमचा मेंदूसुद्धा चांगले विचार करू लागेल. मनाची शक्ती ओळखा. कारण की मनाची शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. स्वामी नेहमी सांगतात, जर कुठल्याही गोष्टीसाठी तुमचे मन तयार होत नसेल तर ती गोष्ट तुम्ही वरून जर केली तर ती कधीच पूर्णत्वास जाणार नाही. ते तुमच्या यशाचा कधीच भागी होणार नाही. त्यामुळं तुम्ही नेहमी प्रयत्नशील असायला हवं, प्रयत्न करत राहायला हवं. प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. भगवंत श्री स्वामी समर्थ आपल्याला एकदा कधी ना कधी संधी देणार आहे. फक्त ती संधी कोणती आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि ते ओळखण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. त्यामुळं तुम्ही स्वामींची भक्ती करा. त्यांची भक्तीमध्ये सतत ध्यान करा. त्यांच्या भक्तीमध्ये रममान व्हा. तुम्हाला भक्ती करण्यासाठी जास्त वेळ नसेल तरी तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही स्वामींचा धावा करा. स्वामींच्या नावाचा जयघोष करा. यामुळं स्वामी तुम्हाला निश्चितच जी संधी येणार आहे ती संधी तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. स्वामी हे सर्वांचे पालन करते आहेत, पोषण करते आहेत. आपले मायबाप आहेत, स्वामी आई आहेत. हे आपल्यांना कधीच निराश होऊ देणार नाहीत. ते आपल्याला कधीच नाराज करणार नाहीत. एक दिवस ते आपल्या प्रत्येक कष्टाचे फळ आपल्याला देणार आहेत. त्यामुळं तुम्हीसुद्धा नेहमी प्रयत्नशील असायला हवं. चला तर मग स्वामी समर्थावरती तुमचा किती विश्वास आहे आणि किती दृढ विश्वास आहे हे आम्हालासुद्धा कळू द्या. आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये चला स्वामींचा जयघोष करायला विसरू नका आणि आपली इच्छासुद्धा स्वामींच्या या चरणी ह्या माध्यमातनं, डिजिटल माध्यमातनं व्यक्त करा. विश्व सर्वांना सारखेच अधिकार देते. सर्वांना ज्यावेळेस जन्म देते सर्वांना सारखेच असते. पण सर्वांना संकटंसुद्धा सारखीच असतात.
त्यामुळं संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच, स्वामी सांगतात. पण या संकटावरती मात करणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि ह्या संकटावरती मात करण्यासाठी तुम्ही प्रभूशी, भगवंताशी एकरूप राहिलं पाहिजे. यामुळं कुठलेच संकट तुमच्यापर्यंत येणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, तुम्ही माझी भक्ती करा, मी तुमच्यावरती येणारे संकट वाऱ्यासारखी पळवून लावीन. कुठल्याच संकटांना तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही. सतत तुम्ही जर मोठेपणा, हेवा दाखवत असाल तर यामुळं तुमच्याविषयी इतरांच्या मनात क्रोध, राग निर्माण होऊन ईर्ष्या निर्माण होऊ शकते. त्यामुळं तुम्ही स्वतःचा मोठेपणा कमी करा आणि माणुसकीला जपा, माणुसकी ओळखा, इतरांना मोठेपणा द्या, प्रत्येकाला संधी द्या. कारण की प्रत्येकाला मोठं होण्याची अपेक्षा असते. त्यामुळं कधीकधी काही गोष्टीमध्ये तुम्ही माघार घेतली आणि इतरांना जरी संधी दिली तर त्याचा निश्चितच फायदा हा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा होणार आहे. स्वामी सांगतात, नेहमी माझ्यावरती विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये, तुझ्या प्रत्येक वाटचालीमध्ये मी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त आणि फक्त आपले कर्म करत राहा, कर्म करत राहा, कर्म करत राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ यांचे असेच नवनवीन उपदेश आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध होत असतात. या प्रत्येक उपदेशामधनं स्वामींच्या जीवनावरती काही आधारित गोष्टी आपण यामध्ये वर्णन करत असतो. स्वामींचे विचार यामध्ये वर्णन करत असतो. या विचारांचे एखादा जरी विचार तुम्हाला पटत असेल तर श्री स्वामी समर्थ हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आम्हाला माहिती आहे की तुम्ही हा संदेश ऐकता, तुम्ही निश्चितच स्वामी समर्थ यांचे भक्त आहात आणि हे ते तुम्ही करणार आहात. चला तर मग जाता जाता एवढंच सांगेल की आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही अजूनपर्यंत केले नसेल. तर यामुळे आमचे नवनवीन अपडेट, नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील. आम्हाला तुम्हाला स्वामींचे विचार पोहोचण्यामध्ये खूपच आनंद होतो. धन्यवाद, धन्यवाद.